भारतीय जनता पार्टीचे कराड उत्तरचे नेते व भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्या पत्नी व कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटाच्या भाजपच्या अधिकृत उमेदवार सौ विद्याराणी रामकृष्ण वेताळ यांनी दत्त चौक येथील श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन करून भव्य रॅलीच्या माध्यमातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। या गटातील मतदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कोपर्डे हवेली गटाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असून मतदार नक्कीच विद्याताई वेताळ यांना विजयी करतील असा विश्वास यावेळी बोलताना रामकृष्ण वेताळ यांनी व्यक्त केला। आज जिल्हा परिषदेला कोपर्डे जिल्हा परिषद गटातून माझी सुविद्य पत्नी विद्याताई रामकृष्ण वेताळ यांचा आज आपण उमेदवारी अर्ज भरलेला आहे। खरं तर अतिशय सुंदर असा प्रतिसाद कोपर्डे जिल्हा परिषद गटातील अनेक कार्यकर्त्यांचा आहे। मगाशी आम्ही छत्रपती शिवरायांचं दर्शन घेऊन आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं दर्शन, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेऊन आम्ही दत्त चौकातून या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांच्या समेत अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी आलो। अतिशय सुंदर असा प्रतिसाद कोपर्डे जिल्हा परिषद गटातील अनेक कार्यकर्त्यांनी त्या रॅलीमध्ये सहभाग घेतला। मला विश्वास आहे निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद सदस्य आदरणीय विद्याताई वेताळ यांच्या वतीनं हा जिल्हा परिषद गट चांगल्या बहुमताने निवडून येईल अशी मला अपेक्षा आहे। खरं तर अनेक जिल्हा परिषद गटामध्ये 17 गाव आहेत। भौगोलिक दृष्ट्या काही गावं घाटाच्या वरती आहेत, काही नदीकाठला गाव असणारा हा जिल्हा परिषद गट आहे। परंतु विकासाचा अजून बॅकलॉग बऱ्यापैकी त्या जिल्हा परिषद गटामध्ये वीज असेल, पाणी असेल, स्मशानभूमीचे विषय असतील, किंबहुना छोटे मोठे अनेक विषय या गावातले अजून प्रलंबित आहे। हे मार्गी लावण्यासाठी खऱ्या अर्थानं विद्याताई वेताळ यांचा उमेदवारी आपण अर्ज या ठिकाणी भरलेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या मार्गदर्शनाखाली आज आपण जिल्हा परिषद गटामध्ये आपल्या उमेदवाराच्या वतीने काम करणार।